श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथं मंदिरला चालल्या होत्या आम्ही. साईडच्या आंटी आणि ओनरची मुलगी ते निघाल्या होत्या आणि मी कालच आलो होतो मम्मीकडून, त्यामुळं आज सण होतं म्हणून मंदिरला गेल्या होत्या. वरलक्ष्मीची पूजा होती आज इथं आंध्र्यामध्ये, त्यामुळं लक्ष्मीच्या मंदिरला जायचं होतं, त्यामुळं निघाल्या होत्या आम्ही नारळ ते फोडायला. आणि इथं फायनली पोहोचल्या होत्या. तुम्ही बघू शकता छान असं मंदिरसमोर रांगोळी किती सुंदर काढल्या म्हणून हेच बघायला त्या, आणि छान असं व्हिडिओ सुद्धा काढलं होतं आणि खूप छान असं सजलं होतं मंदिरला बी. देवीचे पायातून पडल्या होत्या आणि कुंकू ते लावून इथे छान असं फुलं ते वाहल्या होत्या सगळीकडं आणि मंदिरच्या गोल फिरल्या होत्या पाच बार. मग लगेच इथं थोड्या वेळ बसल्या होत्या बाहेर आणि बाहेरले देव देखील होते ते सुद्धा पुंजून घेतल्या होत्या. हळद कुंकू ते लावून घेतले आणि फुलं ते वाहल्या होत्या. आणि घरी जाऊन मी पूजा करायचं होतं मला, आणि घरी पूजा केलं नव्हतं आणि मम्मीकडून जाऊन आल्यानं कपडे खूप जास्त होते म्हणून सकाळी पहिलं कपडे ते निघून टाकून स्वयंपाक ते बनवायचं होतं. मग बाजूची आंटी म्हणले होते की बाहेर जाऊया पूजा करायला, त्यामुळं निघालं होतो मी. आणि घरातली पूजासुद्धा करायची होती मला जाऊन, ते सुद्धा करून घ्यायचं होतं आणि स्वयंपाकसुद्धा बनवायचं होतं मला. फटाफट इथं बसून थोडा वेळ नारळ ते फोडून निघाल्या होत्या घरी जाण्यासाठी. मग घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. घरी येऊन लगेच इथं स्वयंपाकाला लागायचं होतं मला, ते सुद्धा करून घ्यायचं होतं. इथं साईडला डाळ टाकलं होतं, साईडला तांदूळ देखील ठेवलं होतं. पहिल्यांदा तर चहा ते पिऊन घेतल्या, मग लगेच स्वयंपाक करून घ्यायला घेतलं होतं. इथं टमाटू हिरवी मिरच्या ते कट करून घेतलं होतं आणि पूजा देखील करायची होती मला. त्याला ड्युटीला जायला उशीर होते म्हणून पहिलं स्वयंपाक करायला घेतलं होतं मी, आणि नंतर निवांत पूजा करावं म्हणून पहिलं स्वयंपाक त्यानं आवरून त्याचा डबा त्यानं बांधून दिलं होतं. फायनली इथं डाळ ते शिजून रेडी होती. तर भात देखील झालं होतं आणि पूजा देखील झाली होती. म्हणजे पूजा करता वेळेस व्हिडिओ काय शूट केलं नव्हतं आणि देव खूप जास्त आहेत माझ्याजवळ म्हणून खूप वेळ लागते मला, पडदेशिवाय पूजा होत नाही, त्यामुळं खूप वेळ द्यावा लागते मला देवतेन ठेवण्यासाठी, पूजा तीन करायसाठी. फोटा तीन बी तेवढंच येतात आणि इथं मूर्त्या बी खूप जास्त येतात, त्यामुळं मला खूप जास्त टाईम जाते पूजा करायला. त्याच्यानं निवांत करायसाठीच घेतो मी आणि पटापट मला काही कामं उरकणार, त्यामुळं धीरच करतो मी कोणतीही कामं. मग इथं सगळी कामं झाल्यानंतर इथं डब्बातेन बांधून दिलं. तर डब्बातेन बांधून झालं होतं आणि सगळी कामं झाली होती माझी, पूजा ते सगळं. आणि इथं बॅगमध्ये ठेवून घेतलं होतं डबे, तेही बी जायचं होतं, आता निघाले होते. मग चला, मग आजच्याला एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.